नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लग्नाच्या नावाखाली फसवणूक. नवरीने गुंगीचं औषध देऊन दागिने रोकीसह केला पळ. आटपाडीतील देशमुखवाडी इथे एका 40 वर्षीय तरुणाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणाचं लग्न होत नसल्यानं मध्यस्थी सचिन बाबर याने नवरी शोधून देऊ असं सांगितलं. मात्र कोणताही गाजावाजा न करता लग्न करण्याची अट घातली. त्यानुसार एका मंदिरात जवळच्या व्यक्तीच्या उपस्थितीत लग्न लागलं. मात्र त्याच रात्री नवरीने नवरदेवाला गुंगीचं औषध पाजून पोबारा केला. तिने जाताना सोबत दागिन्याने लाखोंची रोकड पळवली. याबाबत मिळालेली माहिती अशी की आटपाडी येथील एका 40 वर्षीय तरुणाला लग्नाच्या नावाखाली 10 लाखाचा गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. नवनाथ देशमुख वय 40 असं तरुणाचं नाव आहे. त्यांनी या फसवणुकीची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात केली आहे. नवनाथ देशमुख याचा विवाह करायचा होता. अनेक दिवसापासून नवरीचा शोध सुरू होता, मात्र नवरी मिळत नव्हती. दरम्यान तरुणाची आटपाडीत बस स्थानकावर सचिन बाबर याच्याशी भेट होते. रखडलेल्या लग्नावर दोघांची चर्चा झाली. त्याने नवरी शोधून देण्याचा शब्द दिला, मात्र गाजावाजा न करता मंदिरात विवाह करण्याची अट घातली. त्याप्रमाणे सचिन बाबर यांनी वैशाली शेवाळे नावाची तरुण नवरी म्हणून दाखवली. नवनाथ देशमुख याला ती पसंत पडली. लग्न ठरवलं. सोन्याची कपड्याची खरेदी झाली. त्याप्रमाणे मासाळवाडीत महादेव मंदिरात हे लग्न झालं. मंदिरात हळदी समारंभ झाला. अक्षता पडल्या. देवदर्शन घेतलं आणि ते जोडीने घरी आले. मात्र रात्री धक्कादायक प्रकार घडला. नवरी म्हणून आलेली वैशाली शेवाळे हिने जेवणात गुंगीचं औषध टाकलं. त्यामुळे नवनाथ देशमुख गाढ झोपला. इकडे नवरी म्हणून आलेल्या वैशाली शेवाळे हिने कपाटात ठेवलेले 2.5 लाख रुपये आणि लग्नात अंगावर घातलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पसार झाली. सकाळी जाग आल्यावर नवनाथ याला नवरी म्हणून आलेली वैशाली शेवाळे दिसली नाही. दुसरीकडे कपाट सारं उघडं होतं. याचा जबर धक्का बसला. त्याने शोध घेतला आणि चौकशी केली तरी काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर त्याने तात्काळ आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या साऱ्या प्रकाराची तक्रार दाखल केली. पीडित तरुणाने नवरीकडे मध्यस्थी करणाऱ्या सचिन बाबर याला स्वतःच पकडून आणून पोलीस ठाण्यात हजर केलं आहे. तर वैशाली शेवाळे हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. नागेश गायकवाड पीडित तरुणाचे आई वडील वयोवृद्ध आहेत. त्यामुळे घरच्यांनाही सगळ्या प्रकाराची कुणकुण लागली नाही. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर एकाला अटक केली आहे. आता नवरीचा आणि इतरांचा शोध घेतला जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.